मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे शिकारी भाग 2. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. गावात सुरेश आणि गौरवच्या सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सोबत आलेल्या कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर जीवन टॉर्चच्या सहाय्याने कॉन्स्टेबलसह त्या दाट अंधारातून वाट काढत होते. जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्यांच्या निर्देशनात येते एका डेरेदार वृक्षाखाली रक्ताचा सडा पडला होता. हीच ती जागा असं म्हणत ते कॉन्स्टेबलसह जागेची पाहणी करू लागले. पण मृतदेह कुठेच आढळून येत नव्हता. रक्ताचे डाग दूरवर जंगलात जाऊन अदृश्य होत होते. मृतदेह कोण्या हिंस्र पशूने फरफटत नेला वाटतं असं म्हणत ते जागेची पाहणी करत असतात. पण तिथं त्यांना काही वेगळं आढळत नाही. अगदी तसंच पहिल्या 2 खुनेवेळी घडलं होतं. हळूहळू जंगलातून येणाऱ्या चित्रविचित्र प्राण्यांच्या आवाजात वाढ होत होती आणि त्या आवाजाला चिरत एका भरदार सिंहाची कानठळ्या बसवणारी गर्जना इन्स्पेक्टर जीवन आणि सहकाऱ्यांच्या कानी पडते. समोर पाहिले तर एक भरदार सिंह त्यांच्या दिशेने आगचूक करत होता. इन्स्पेक्टर जीवन आणि सहकारी त्या वनराजाला पाहून भेदरून गेले होते. पुढचे पाय मातीत घासत तो सिंह झेप घेणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन प्रसंगावधान राखत हवेत बंदुकीचा बार उडवतात. तसा तो सिंह गोंधळून माघारी फिरतो आणि जंगलात पडून जातो. सुटकेचा निश्वास टाकत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, दैव बलवत्तर म्हणून आज आपण बचावलो, नाहीतर त्या सिंहाची आपण शिकार झालो असतो. रात्र होत आलेली. शिवाय आजूबाजूला जंगली प्राण्यांचे वावर. तातडीने इन्स्पेक्टर जीवन गावाची वाट धरतात. आताही ते खुन्याला पकडण्यात अपयशी ठरले होते. जाईल कुठे, एक ना एक दिवस माझ्या हातात नक्की येईल असा इन्स्पेक्टर जीवन मनाशी पक्का निर्धार करतात. इकडे गावात गौरव आणि सुरेश चिंताक्रांत होऊन घरात बसलेले असतात. त्या शिकारी हरणाने त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्या दोघांना जिकडे बघेल तिकडे ते हरिणच दिसत होते. अचानक सुरेशचे लक्ष दाराकडे जाते. पाहतो तर दारात तेच हरिण उभे होते. सुरेशकडे निरखून पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. तो हलक्याच हाताने गौरवला इशारा करतो. काय झालं सुरेश, असं काय करायला लागलाय? सुरेशच्या हाताच्या इशाऱ्याकडे पाहतो तर तिथे काहीच नसतं. कुठे काय आहे? स्वतः घाबरतो आणि मलाही घाबरवून सोडतो, वैतागून सुरेश म्हणाला. अरे, भीतीने एवढी गाडण उडाली आहे की ते हरिण सगळीकडे दिसतं तुला, असं सुरेश म्हणाला. थोडा वेळ शांततेत जातो. पुन्हा तेच हरिण सुरेशला दिसायला लागते. त्याची विखारी नजर आत्ताच खाऊन टाकील की काय अशी वाटत होती. भास पुन्हा झाला असे म्हणून सुरेश त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते हरिण हळूहळू जवळ येत होते. मग मात्र सुरेशची पाचावर धारण बसते. तो डोळे चोळत पाहतो तर तिथे खरंच हरिण होते. गौरवला पुन्हा इशारा करतो, पण व्यर्थ. गौरव नेहमीसारखाच भास असेल असं म्हणून दुर्लक्ष करतो. ते हरिण आता अगदी जवळ आलेले. डोळ्यात डोळे घालून ते सुरेशकडे पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. ते हरिण सुरेशला शिंगावर घेऊन दाराच्या दिशेने भिरकावून देते. तसा त्याच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने गौरव घाबराघुबरा होऊन पाहतो तर समोर हरिण आणि सुरेशला दारात फेकलेले. हरिण एक नजर गौरवकडे फिरवते तसा गौरव चाट पडतो आणि अंगाचे मुटकुळं करून एका कोपऱ्यात शिरतो. हरिण सुरेशकडे धाव घेते. त्याला घरासमोरील मैदानात ढकलून देते. सुरेशच्या किंचाळण्याने अख्खा गाव त्या दिशेने येतो. गावकरी हरणाचा प्रताप दूरवरूनच पाहत असतात. कोणाचीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत होत नाही.
2-3 शिंगाचे फटकारे देऊन ते हरिण सुरेशला शिंगावर घेऊन गावाच्या पश्चिम दिशेला पळत सुटते. गावकरी त्याच्या मागून लगोलग पळायला लागतात. हातात काठ्या घेऊन गावकरी त्या हरणाला गाठतात. माणसाचा गराडा पडल्याने हरिण बिथरून जाते. सुरेशला तिथेच टाकून ते पळ काढते व जंगलात गुडूप होते. हरणाने केलेल्या जखमा सुरेशच्या जिवारी लागल्या होत्या. तो अंतिम घटका मोजत होता. काही गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात न्यायला गाडी काढली, पण सुरेश नाही नको असं म्हणत होता. माझा अंतिम क्षण जवळ आला आहे. गावकरी त्याला एका बाजीवर बसवतात. सरपंच आणि जंगलातून इन्स्पेक्टर जीवनही परतलेले असतात. त्या हरणाची एवढी हिंमत, आज थेट गावात येऊन हल्ला केला, असे सरपंच रागाने लाल होऊन म्हणतात. त्याची एवढी मजल, आम्हाला जंगलात गुंगारा देऊन तो हरिणरूपी खुनी थेट गावात येऊन हल्ला करतो म्हणजे काय, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. त्यांना शांत करत माझे ऐका, असं सुरेश म्हणाला. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तसं सुरेश म्हणाला, आज मी त्या हरणाला जवळून पाहिले. त्याच्या डोळ्यातील रोष पाहून मी माझ्या नजरेत उतरलो आहे. आम्ही चौघांनी खोटं सांगितलं की आम्ही विद्यार्थी आहोत. मागील 2 वर्षापासून आम्ही हरणांची तस्करी करत आलोय. या जंगलातील बहुतांश हरणाची शिकार आम्ही चौघांनी मिळून केली आहे. आम्ही हरणाची शिकार करून त्याची शिंगे आणि कस्तुरी काळ्या बाजारात विकतो. ज्या हरणाने माझ्यावर हल्ला केला त्या हरणाची आम्ही 1 वर्षापूर्वी शिकार केली होती. त्याच्या कपाळावरील काळा ठिपका आणि त्याची ती वेडी वाकडी शिंगे, हा तोच हरिण आहे. ते हरिणच आत्मा बनून सूड घेत आहे. हे सर्व ऐकून गावकरी सुन्न होतात. पण इन्स्पेक्टर जीवन आणि सरपंचांच्या या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मी माझ्या पूर्ण जीवनात कधीच नाही ऐकले की एका प्राण्याची आत्मा बदला घेऊ शकते. सरपंच ही इन्स्पेक्टर जीवनचे म्हणणे बरोबर आहे. सुरेश, तू अगदी बारकाईने सांग. तुझ्याकडून काहीतरी सुटतंय. तू काहीतरी लपवतोस. कृपा करून आम्हाला सांग. कदाचित आम्ही गौरवचा तरी जीव वाचवू. तसा सुरेश म्हणाला, हो, एक गोष्ट मी सांगितली नाही. माझीच मला लाज वाटत होती सांगायला, पण आता तीही गोष्ट सांगतो. सुरेश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याची प्राणज्योत मावळते. ओठावर आलेली गोष्ट न सांगता सुरेश अनंतात विलीन झाल्यामुळे गावकरी हळहळ व्यक्त करत होते. गावकरी आपला मोर्चा गौरवकडे वळवतात. समोर घडलेल्या प्रकारामुळे गौरव अजून सावरला नव्हता. सरपंच म्हणाले, गौरवला आराम करू द्या. तो आता बोलण्याच्या स्थितीत नाही. आपण उद्या चर्चा करू. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. सुरेशच्या अंत्यसंस्काराचे काय ते बघा, असं सरपंच गावकऱ्यांना म्हणतात. सुरेशवर अंत्यसंस्कार करून गावकरी आपापल्या घरी जातात. सुरेशचं नेमकं काय सांगायचं राहून गेलं या बेचैनीत इन्स्पेक्टर जीवन रात्र घालवतात. सरपंच ही विचारात पडलेले असतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर जीवन सरपंचांना घेऊन गावाहून गौरवकडे येतात. ही बातमी गावात पसरताच गावकरीही हळूहळू जमा होऊ लागतात. आपले 3 साथीदार एकाएकी गेल्याने गौरव नैराश्यात गेला होता. सरपंचांनी त्याला धीर दिला. इन्स्पेक्टर जीवनही म्हणाले, हे बघ सुरेश, काही गोष्टी न सांगताच देवाघरी गेला. त्याची अर्धवट राहिलेली कहाणी तू पूर्ण कर. आम्ही त्यामुळे तुझा जीव वाचवू शकू. गावकरी कानात प्राण आणून गौरव काय बोलणार ते ऐकण्याच्या तयारीत होते. गौरव रडत रडत स्वतःला सावरत सांगू लागला, 1 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावात एक पारू नावाची मुलगी होती. तिला हरणांचा खूप लढा. हरणंही तिच्यामुळे माणसाळलेली होती. हरण नेहमी जंगलाच्या वेशीवर यायची. पारू त्यांच्यासाठी खाऊ घेऊन
यायची, त्यांना भरवायची, प्रेमाने त्यांच्यासोबत खेळायची. हा तिचा दिनक्रम होता. आम्ही इकडे एक एक करून हरणांची शिकार करत होतो. तिला आम्ही हरणांची शिकार करतो हे माहीत नव्हते. एकाएकी हरणांची संख्या कमी होताना पाहून ती उदास राहू लागली. तिला वाटे जंगलातील वाघ आणि सिंह हरणांच्या फडशा पाडत आहेत. आता तर शेवटचे हरीण राहिले होते. आमच्या त्या हरणावर डोळा होता. त्याची शिंगे एकदम रुबाबदार आणि मजबूत. त्या रुबाबदार शिंगांना बाजारात चांगली किंमत मिळत होती. आम्ही 2-3दा प्रयत्न करूनही ते आमच्या हाती लागत नव्हते. चपळ आणि चालाक असल्यामुळे ते हरीण नेहमी आम्हाला गुंगारा देऊन पळून जायचे. आम्ही एक नियोजनपूर्वक योजना बनवली. त्या दिवशी हरीण नेहमीप्रमाणे पारूला भेटायला वेशीवर आले. पारूने दिलेला खाऊ खाऊन ते हरीण तिथेच पौडले. आपले सर्व साथी एकाएकी सोडून गेल्यामुळे त्या हरणाच्या डोळ्यातून आसू ओघळत होते. पारू त्याला मायेचा आधार देत होती. ते मनाला हेलवणारे दृश्य पाहूनही आम्हाला कोणताच फरक पडत नव्हता. आम्ही ती गोष्ट हसण्यावरी नेली आणि आज हे दुःख भोगत आहोत. नियतीने आता माझ्यासोबत ती उलटी खेळ खेळली आहे. त्यावेळी ते हरीण रडत होते आपल्या साथीदारांसाठी आणि आता मी. ते हरीण थोड्या वेळाने तिथून निघाले. आम्हीही त्याच्या मागे जाऊ लागलो. पारूने कदाचित आम्हाला पाहिलं असावं. तीही आमच्या पाठोपाठ येऊ लागली. आमच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पुढे हरीण, त्याच्या पाठी आम्ही आणि आमच्या पाठी पारू. हरणाला चावल लागू न देता त्याच्यावर सुरेशने अचूक नेम धरला आणि बार सोडला. गोळी हरणाच्या पायावर बसली. वेदनेने विवळत, स्वतःला फरफटत हरीण पुढे सरकत होते. आम्ही त्याला गाठून कायमचे संपवणार, तेवढ्यात थांबा असा जोरात आवाज देऊन पारूने आम्हाला गाठले. रागाने लालबुंद होत ती म्हणाली, म्हणजे तुम्ही तीच माणसातली जनावरं आहात ज्यांनी एवढ्या हरणांचा जीव घेतला. आता तुमचं बिंग फोडते. हरणांच्या डोक्यावर बंदुकीचा नेम धरून सुरेश म्हणाला, खबरदार जर कोणाला काही सांगितलं तर या हरणासोबत तुझ्याही बळी देऊ. पण पारू घाबरणारी नव्हती. हिंमत आहे का तेवढी? सोड त्या हरणाला, नाहीतर एकेकाची तिरडी बांधेन या जंगलात. अशी वाऱ्याच्या वेगाने खेकसली. इकडे सुरेशच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. अगदी जंगलाच्या मध्यभागी पारूसारखी नुकतीच वयात आलेली पोरगी भेटल्याने तो चेकाळला. घामाघूम झालेल्या पारूला तो नखशिंकात न्याहाळू लागला आणि पुढे म्हणाला, आम्ही सोडून देऊ त्या हरणाला आणि तुलाही, जर तू आमच्यासोबत. त्याच्या विखारी नजरेमुळे पारू जे काही समजायचं ते समजून गेली आणि विजेसारखी कडाडली. लाज वाटत नाही का? तुझी अशी बोलायची हिंमत कशी झाली? सुरेशने एक गोळी हरणांच्या दुसऱ्या पायावर मारली. तसं ते हरीण जोरात वेदनेने विवळू लागले. त्या मुक्या प्राण्यांचे हाल पाहून पारूचा धीर खचत होता. तुम्ही का असं येड्यागत करायला लागलाय? सोडा त्या हरणाला आणि मलाही जाऊ द्या. हात जोडते तुम्हाला, पारू विनवणी करत होती. पण सुरेश काय ऐकायच्या स्थितीत नव्हता. तिच्या अचानक आजरवी विनवणीमुळे राजू आणि सुरेशही विकारी हसायला लागले. ते तिघेही एका हिंस्र पशुप्रमाणे तिच्यावर तुटून पडले. मी मात्र अलिप्त राहून हा सर्व खेळ पाहत होतो. समोर पारूच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. मी हसत मजा घेत होतो. गुन्हा करणारा आणि गुन्ह्यात साथ देणारा मी तेवढाच दोषी आहे. तेव्हा मला आपल्या मित्रांना परावृत्त करायला हवे होते. माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. पारूच्या आर्तकिंकाळ्या आसमंतात विरत होत्या. जंगल एकदम दाट असल्याने लांबूनही कोणाचा मागमूस नव्हता. त्या तिघांनी आपला कार्यभाग उरकून तिला तसेच खितपत सोडले. त्या हरणाजवळ येऊन सुरेशने एक गोळी झाडली. हरीण तडफडत आपला जीव सोडत होता. हरणाच्या त्या तडफडीने
पारू पुन्हा पेटून उठली. सुरेशबरोबर झालेल्या झटापटीत एक बंदुकीची गोळी तिच्या पोटाच्या आरपार जाते आणि एक आर्तकिंकाळी तिच्या तोंडून फुटते. तिच्या रक्ताचा सडा वाट फुटेल तिकडे पसरत होता. तेवढ्यात आम्हाला सिंहाची चाहूल लागली. बहुधा रक्ताचा वास त्याला लागला होता. त्याच्या गर्जनेचा आवाज हळूहळू जवळ येत होता. आम्ही पारूला आणि त्या हरणाला तसेच खितपत सोडून गावाच्या दिशेने ठोकली आणि पारूची एका सिंहाने शिकार केली अशी गावात अफवा उडवून दिली. ही तीच कहाणी, असे म्हणत गौरव हमसून हमसून रडू लागला. गावकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत पारूचे आई वडील समोर येतात. पारूची आई रडत रडत म्हणाली, नीच नराधमांनो, तुम्ही माझ्या पोरीचं बरं वाईट केलं. माझ्या सोन्यासारख्या पोरीची तुम्ही आबरू घालवली. तिला असंख्य यातना दिल्या. पारूच्या आईला अश्रू अनावर झाले होते. ती तोंडात पदर दाबून रडत होती. पारूचे वडीलही तिला सावरत होते आणि दोघं मिळून नाना तऱ्हेचे शिव्या शाप देत होते. गावकरी रागाने लालबुंद होत गौरवकडे चाल करतात. सरपंच तर बोलतात, त्या हरणापेक्षा आम्ही आता तुला तुडवून मारतो. सर्वांना शांत करत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, कोणीही कायदा हातात घेऊ नका. न्यायालय सक्षम आहे याला शिक्षा करण्यासाठी. इन्स्पेक्टर जीवन गौरवला बेड्या ठोकतात. गाडीत टाका याला, असं कॉन्स्टेबलला म्हणतात. इन्स्पेक्टर जीवन हा घटनाक्रम ऐकून पुरते हैराण झालेले असतात. तरीही त्यांना अजून एका गोष्टीचा उलगडा झालेला नसतो. त्या हरणाच्या शरीरातली आत्मा कोणाची? हरणाची की पारूची? ते त्याच तंद्रीत गौरवला जीपमध्ये टाकून चौकीची वाट धरतात. संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले. हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरत होतं. सुंदरगाव सोडून जीप नागमोडी वळणाचा रस्ता संपवत होती. अचानक एकाएकी कॉन्स्टेबल जीप थांबवतो. काय रे, काय झाले? इन्स्पेक्टर जीवन हैराण होऊन म्हणतात. सर, समोर बघा. तसे ते समोर बघतात. जंगलातील सर्व प्राणी पक्षी आज रस्त्यावर उतरले होते. तुम्हाला गौरवला घेऊन जाऊ देणार नाही. जणू काही अशा आविर्भावात ते प्राणी रस्ता अडवून उभे होते. इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबल त्या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. एकही प्राणी जागच्या हालत नाही. इकडे ते हरिण येऊन जीपला धडका द्यायला लागतं. त्या हरणाला पाहून गौरवचे प्राण निघून जातात. तो जीपमधून उतरून गावच्या दिशेने पळत सुटतो. हरिणही त्याच्या मागे धावत सुटतो आणि इकडे त्या आवाजामुळे इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबलही त्या दोघांचा पाठलाग करतात. हरिण गौरवला गाठून आपल्या शिंगावर घेते आणि गावाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या मैदानात त्याला भिरकावून देते. गौरवची किंकाळी आणि आर्तविनवण्या यांच्या आवाजामुळे गावकरी त्या मैदानाच्या दिशेने पावले टाकतात. किंकाळी आणि आर्तविनवण्या आवाजामुळे गावकरी त्या मैदानाच्या दिशेने पावलं टाकतात. गौरवच्या छातीवर पाय देत ते हरिण विकारी हसत होते. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचतात. त्यांना त्या दिसणाऱ्या गर्दीमुळे ते त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. आपले दोन्ही पुढचे पाय गौरवच्या छातीवर ठेवून हरिण विजयी मुद्रेत हसत होते. एकाएकी ते हरिण जागीच स्तब्ध झाले आणि त्यामधून एक मानवसदृश्य काळी आकृती बाहेर आली. हळूहळू त्या काळ्या आकृतीचे मानवी रूपात रूपांतर होऊ लागले. ती आकृती कधी हसत होती तर कधी रडत. तिच्या विकारी हसण्या आणि रडण्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारली होती. जंगलातील गावातील कुत्र्यांच्या तोंडातून रडण्याचा भेसूर आवाज येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या वाऱ्यामुळे जंगलातील पानांची सळसळ गती धरत होती. तो सळसळ आवाज गावात येऊन धडकत होता. त्या काळ्या आकृतीचे पूर्ण रूप पालटले होते. एका मानवी मुलीच्या रूपामध्ये उभी होती.
ती पारू होती. तिला पाहून काही घाबरत गावकरी पडून गेले. धीट अजून तिथेच तग धरून उभे होते. सरपंच आणि इन्स्पेक्टर जीवन यांच्या समोरील दृश्य पाहून विश्वास बसत नव्हता. पारूची आत्मा बोलायला लागली. बघितलंत का मला? मी पारू. मी आज माझा बदला पूर्ण करणार आणि कायमची मुक्त होणार. 3 राक्षसांना मी त्यांच्या आत्माही घाबरेल एवढ्या यातना देऊन मारले. आता याची बारी. परत असं काम कोणी करणार नाही, म्हणून हीच त्यांच्यासाठी शिक्षा. तुम्हाला सर्व समजलेच आहे काय घडले माझ्यासोबत. किती कठोरपणे मला यांनी यातना दिल्या. माझं मेलेलं शरीर तर सिंहाने फरफटत नेलं. मी या हरणाच्या शरीराचा आधार घेतला. 1 वर्षापासून मी संधीची वाट बघत होते, पण आता ती फत्ते झाली. आणि खबरदार, जर पुन्हा कोण्या आई बहिणीची आबरू घालवली तर तीही अशीच पारू बनून तुम्हाला जिवंतपणे यमयातना देईल. नाही त्यांना अंगाचे मुटकुळं करून वेशीवर लटकवलं तर नावाची पारू नाही. आज न्याय झाला. आता मी यालाही यमसदनी धाडणार. थांबा, कायदा याला शिक्षा देईल. तुम्ही याला माझ्या हवाली करा, असं इन्स्पेक्टर जीवन बंदूक हवेत रोखून म्हणतात. त्याला न जुमानता पारू म्हणते, कायद्याची भाषा करणारे इन्स्पेक्टर, आज तुम्ही इथे नसता. त्या सिंहाला तुमच्या पुढ्यातून मीच हिसकावून लावले होते. तुमच्या बंदुकीची कमाल नव्हती ती, कारण मला निष्पाप निर्दोष लोकांचे अकाली मरण सहन होत नाही आणि तुमचे कायदे तुमच्यासाठी, आत्म्यांसाठी लागू होत नाही. पारूचे ते बोलणे ऐकून सर्व गावकरी इन्स्पेक्टर यांच्या तोंडाकडे पाहतात. त्यांचा चेहरा पडलेला होता. ती आत्मा पुन्हा हरणाच्या शरीरात प्रवेश करून गौरवला इकडे तिकडे आपटत असते. ते हरिण आता त्याच्या पोटात शिंगे खुपसणार. तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन त्या हरणावर गोळी झाडतात. त्या हरणाच्या पोटातून भडाभडा रक्त वाहू लागते. ते हरिण तिथेच अडकून पडते. इन्स्पेक्टर जीवन पुढे होऊन गौरवचा ताबा घेतात. त्याला एका सुरक्षित स्थळी घेऊन जायला निघतात. तेवढ्यात शरीर नश्वर आणि आत्मा अमर या न्यायाप्रमाणे ते हरिण पुन्हा पेटून उठते. ते हरिण अशी झेप घेते की त्याची शिंगे थेट गौरवच्या पोटात आरपार होतात. तो तिथेच कोसळून मरतो. पारूचा जोरात हसण्याचा आवाज पुन्हा सुरू होतो. यावेळी ती विजयी मुद्रेत हसत होती. आपल्या आईवडिलांकडे, सर्व गावकऱ्यांकडे एक कटाक्ष टाकत, स्मितहास्य करत ती हळूहळू वर जाऊन अंतर्धान होते. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.